स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज बटाट्याचे पापड करणार आहे मी. त्यासाठी बटाटे उकडून मॅश करून घेतलेले, 2 वाटे साबुदाणा छान मस्त भाजून बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये. बघा, बटाटे पण कुस्करून छान खिसणीने घेतलेले आहेत मी, आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. 2 वाटा साबुदाणा होता, त्याला जवळजवळ पीठ झाले त्याचं तयार. तर 3 वाट्या साबुदाण्याचं पीठ घालून घेऊया. आणि तिखट मीठ घालणार आहे, बाकी काहीच टाकायचं नाही याला. जर तुम्ही जिरे खात असला तर जिरे टाकले तरी चालते. 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे मी, आणि सेंधी मीठ वापरणार आहे मी इथे उपवासाचं. तुम्हाला जर जिरे आवडत असले तुम्ही जिरे पण टाकू शकता. कोणी खातं कोण नाही. चला, एक जीव करून घेतलेला आहे, मस्त गोळा झालेला आहे, आलेली आहे गच्चीवर. बघा, एक पानकापड घेतलं आहे, खालती एक वरती एक. त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचा, छोटा छोटा गोळा करून मस्त पुरी प्रेसनं दाबून घ्यायची. एकदम पातळ पातळ मस्त पापड. परत थोडासा हात फिरून घ्यायचा, पटकन निघल्या जातं. असे पापड मी पूर्ण तयार करून घेणार आहे. अगोदरच गोळे पण करून घेतलेले अर्ध्या पिठाचे मी. पुरी प्रेसने असे छान मस्त गोल गोल दाबून घ्यायचे. पातळ पण होता. जर जाड वाटलं थोडंसं वरतून बोटाने फिरवून. बघा, मग एवढे पापड झालेले आहेत. मस्त ऊन पडलेले. बघा, छान वाळले गेलेत. अर्धा टब आहे पापड झालेले. तळून बघूया आपण. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये पापड टाकून बघा मस्त फुलल्या जातो. एकदम खुसखुशीत पातळ पातळ असल्यामुळं चावायला पण पटकन चावल्या जातो. कडक नाही, काही नाही. इथं बटाटे जास्त वापरलेले आहेत, आपण साबुदाणा कमी वापरलेला आहे, त्यामुळं एकदम पापड आपले खुसखुशीत होणार आहेत. बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा किती खुसखुशीत झालेले आहेत, एकदम मस्त. नक्की करून बघा, कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत.